निर्वासित प्रकरण 13. लांबूनच त्यांना रेडक्रॉसची मोठी खूण असलेला एक मोठा तंबू दिसला. तंबूच्या कणाती भणाणणाऱ्या वाऱ्यांनी होडीच्या शिडागत हालत होत्या. त्याच्या आजूबाजूला असंख्य टपऱ्या झोपड्या दिसत होत्या. माणसांची वर्दळही दिसत होती. त्यांच्यातला जो जाणकार वाटाड्या होता तो कुजबुजत्या आवाजात पुटपुटला, सॉल्ट लेक रेफ्युजी कॅम्प, सॉल्ट लेक रेफ्युजी कॅम्प आला. ते शब्द कानावरती पडले आणि आता सर्वांची अडखळती पावलं जलद पडायला लागली. चिखलांच्या चिकचिकाटात सिमेंट पाईप्स पडले होते. दलदलीच्या जमिनीवरती टाकलेल्या लपलपणाऱ्या लाकडी पट्ट्यांवरून शेवटची 15 पावलं ही मंडळी धावतच गेली. तिथल्या कार्यकर्त्यांनी काहींना तात्पुरत्या निवाऱ्याकडे नेलं आणि चहा बिस्किटं खाऊ घातली. इरफानप्रमाणेच तापानं फणफणलेल्या 5-10 लोकांना त्यांनी हॉस्पिटलप्रमाणे व्यवस्था केलेल्या मोठ्या तंबूशी आणलं. तंबूशी लागलेली पेशंटची मोठी रांग ही इरफानला दिसलेली शेवटची गोष्ट. आणि नंतर त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. अरे तो बघा, पडला पडला, उचला त्याला, पडला तो 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 बघा, असे शब्द त्याला लांबून ऐकू आल्यासारखे वाटले. त्यांना डोळे उघडले तेव्हा तंबूतल्या तात्पुरत्या इस्पितळातल्या कामचलाऊ चारपाईवरती तो झोपला होता. शेजारी उभी राहिलेली एक बंगाली बाई त्याच्या मनगटावरती बोटं टेकवून नाडी तपासत होती. त्याच्या काखेतला थर्मामीटर काढून ताप पाहत त्या बाईनं हसून इरफानच्या कपाळावरून हाताचा तळवा फिरवत विचारलं, आता कसं वाटतंय तुम्हाला? त्या मानवी प्रेमळ स्पर्शानं त्याला हंबरडा फोडावासा वाटला. आवंढा गिळत इरफाननी मानेनच ठीक आहे अशी खूण केली. त्याच्या तोंडात अतिशय कडू चव होती. अंग दुखत होतं. थंडीनं हुडहुडी भरली होती. डोळे चुरचुरत होते. गात्रागात्रात विलक्षण थकवा भरून राहिला होता. पण हे सगळं असलं तरीही तो जिवंत होता. मृत्यूच्या थैमानापासून, भीतीदायक आतंकापासून दूर सुखरूप होता. अंगावरची अनोळखी जुनी वास मारणारी गोधडी त्यानं गच्च लपेटून घेतली आणि कपकन त्याचे डोळे पुन्हा मिटले. त्या अर्धवट ग्लानीच्या अवस्थेतही आपल्याला मलेरिया झालाय हे त्याच्या लक्षात आलं. डॉक्टर नर्सेस येत होत्या, इंजेक्शनं देत होत्या, औषधं पाजली जात होती. डॉक्टर नर्सेसमध्ये भारतीय आणि पूर्व पाकिस्तानी हिंदू मुस्लिम दोघंही होते. त्यांच्या आपसातल्या बोलण्याचे तुकडे इरफानच्या कानावरती पडत. सर्वच त्याला समजत होतं असं नाही. इरफान कधी गुंगीत असायचा, कधी जागा. त्यांना सीमेपलीकडचे काही कार्यकर्ते मदत करत असत. कुणीतरी येऊन पेज कांजी पाजून जात होतं. असे किती दिवस गेले कोण जाणे. दिवस रात्रीचे हिशेब त्याच्यासाठी केव्हाच मागे पडले होते. आता अंगात थोडा तकवा आल्यावर त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा हळूहळू अंदाज यायला लागला. सुसंगतपणे विचार करायला यायला लागला. बरं झालं की आपल्याला इथून जायला हवं याचं भान आलं. त्याला नर्स आणि स्वयंसेवकांच्या बोलण्यातले तुकडे ऐकायला येत होते. त्यातून चिघळत जाणारी परिस्थिती कळत होती. वेळीच बांगलादेशातून पोबारा केल्यानं चिवट लोचट जीवनेच्छेला हायसं वाटत होतं. त्याला ऐकू येत होतं त्यातले तुकडे असे होते, अरे तिकडे जोरदार लढाई चालू आहे म्हणे. हा ना, तिकडून येणाऱ्या आपल्या स्वयंसेवकांकडून कळतंय ना, रात्र आणि दिवस हा फरकच तिथल्या लोकांना कळत नाहीये. मोजदमचा आवाज कानी पडला की सकाळ झाली असं समजायचं. हो, अरे तुला माहितीये, इंदिरा गांधींनी बांगलादेशच्या लढाईला पाठिंबा दिलाय. भारतीय लष्कर केव्हापासून सीमेच्या पलीकडे तळ बांधून मुक्तीवाहिनीला लढाईचं प्रशिक्षण देतंय म्हणे. हो ना, आता किती दिवस हे असं चालणार आहे कोण जाणे. शी, काय खाणे इथे. रोगराई होईल नाही तर काय. हा, पाणी नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, या गोष्टी नीट नकोत का? एक निर्वासित त्यातही तक्रार करत होता. रोजचे हजारो लोक यायला लागले तर व्यवस्था अपुरी पडणारच. पाण्याचं दुर्भिक्षही होणारच. एव्हाना 1,00,000 लोक भारतात आले आहेत काका, शांतपणे कार्यकर्त्यानं सांगितलं. माणुसकीच्या भावनेनं या लोकांनी आपल्याला ठेवून घेतलंय. आपला हा हक्क नाही असं त्या तक्रारखोराला कोणीतरी सांगावं असं इरफानला वाटलं. पण तो मुकाट बसून राहिला, पडून राहिला. इरफानच्या डावीकडच्या चारपाईवरचा एक निर्वासित जरा बरं वाटायला लागल्यावर कार्यकर्त्यांना मदत करू लागला होता.
इरफानला कांजी पाजायचं कामही तो करत असे. भारतात कोणाकडे हक्कानं जावं असे त्याचे नातेवाईक नव्हते. पण इरफानचं तसं नव्हतं. त्याच्या रक्ताचे नातेवाईक होते, कुटुंबाच्या मालकीचं मोठं घर होतं, शेतीवाडी होती. आपल्याला हातात पैसे नसले तरी कसंही करून आपल्याला समस्तीपूरच्या घरी जायला हवं. तिथूनच पुढच्या गोष्टी करता येतील. लवकरात लवकर आपल्याला लाहोरला रझिया आणि मुलांपाशी जायचंय. त्यासाठी समस्तीपूरला घरी जाऊन काहीतरी तजवीज करायला हवी. पडल्या पडल्या असे सुसंबद्ध विचार आता तो करू शकत होता. अंगात शक्ती आल्यावर सॉल्ट लेक कॅम्पमधल्या डॉक्टर, नर्सेस, कार्यकर्ते यांचे आभार मानून इरफान तिथून निघाला. एवढ्या सगळ्या प्रवासातून जपून आणलेली छोटी बॅग आणि त्यातले महत्त्वाचे कागदपत्र सोडून इरफाननी काहीही स्वतःबरोबर ठेवलं नाही. खिशात पाकिस्तानी 20 रुपये होते ते त्यांनी कार्यकर्त्यांच्या दानपेटीत टाकले. अंगावरची शाल आणि स्कार्फ त्यांनी गरजू पेशंटसाठी तिथेच ठेवली. आत्ता तरी तेवढंच देणं त्याला शक्य होतं. विना तिकीट प्रवास करण्याखेरीज त्याच्यापुढे गत्यंतरच नव्हतं. त्याच्यासारखेच पूर्व पाकिस्तानातून पळून आलेले 4 बिहारी पुरुष आणि थिजल्या डोळ्यांची एक 40शीची बाई आगगाडीत चढली. डब्यात जागा नव्हती. त्यांच्या अवताराकडे पाहून त्यांना कोण जागा करून देईल अशीही शक्यता नव्हती. खिशात पैसा नाही आणि पोटात अन्न नाही अशा अवस्थेत हे 6 जण अंग चोरून आगगाडीच्या डब्याच्या दाराशी बसले होते. बहुधा बंगाल बिहारच्या लोकांना असले हजारोंनी येणारे भकास डोळ्याचे, खंगल्या अंगाचे आणि लाचार मुद्रेचे निर्वासित जागोजागी पाहायची एव्हाना सवय झाली असावी. त्या उपऱ्यांविषयी मनातून कितीतरी तिटकारा वाटला तरी काही लोकांनी माणुसकी सोडली नव्हती. काही प्रवासी त्यांच्याकडे पूर्ण कानाडोळा करत होते. काही जणांची नजर त्यांच्यावरून वारंवार फिरत होती. ऐडबाज कपडे घातलेल्या, गळ्यात सोन्याची साखळी आणि हाताच्या 4 बोटात अंगठ्या घातलेल्या एकाने त्यांना सगळ्यांना 1-1 रुपया देऊ केला. एका देवभोळ्या भाभींनी कनवाळूपणे आपल्या बरोबरच्या शिदोरीतली पराठा सब्जी खाऊ घातली. कितीतरी दिवसांनी असं घरगुती साजूक अन्न त्यांना खायला मिळत होतं. चहावाला पोऱ्या आल्यावर एकानं त्यांना कुल्लडमधला गरमागरम चहा पाजला. लोकांच्या दयेवर जगायला इरफानला कधीच आवडलं नसतं. पूर्वी तशी वेळही त्याच्यावरती आली नव्हती. पण गेल्या काही दिवसातल्या अनुभवामुळे त्याच्या संवेदनाच मेल्यासारख्या झाल्या होत्या. मान अपमानापेक्षा जिवंत राहणं महत्त्वाचं असतं हे सत्य आयुष्यानं त्याच्या गळी उतरवलं होतं. नाहीतर लोकांच्या त्याच्याकडे वारंवार फिरणाऱ्या कुतूहल मिश्रित नजरांनी तो पूर्वीप्रमाणे चिडला असता. तसं आज मात्र झालं नाही. ज्या दयाळूबाईंनी पराठा सब्जी दिली होती तिनं इरफानशी नजरभेट झाल्यावर विचारलं, भैया भैया तुम्ही कुठून आलात? मी बांगलादेशहून, खुलण्याहून पळून आलोय. त्यांच्या संभाषणात एकाएकी डब्यातल्या लोकांना रस निर्माण झाला. एका तरुणानं विचारलं, काय हो, पूर्व पाकिस्तानात खरंच भीषण लढाई चालली आहे का हो? त्या प्रश्नानं इरफानच्या शेजारी अंगाचं मुटकुळं करून बसलेल्या एका अनाम निर्वासिताचं टाळकत सणकलं. तिरसटपणे तो म्हणाला, फिर क्या, खामखा घरबार वतन ये सब छोड़ के यहाँ भाग आने को हमें क्या पागल कुत्ते ने काटा है? चपराक बसल्यासारखा तो तरुण गप्प झाला. 5 मिनिटांनी एका वयस्क पॅसेंजरने विचारलं, तुम्ही हिंदू आहात का? निर्वासितांमधल्या तिसऱ्यानं सांगितलं, मी हिंदू आहे, पण हे भाईसाहेब आहेत ना, ते मुस्लिम आहेत. समोरचा माणूस हिंदू आहे की मुस्लिम यानं गुंडांना काहीच फरक पडत नाही. आमच्यासमोर किती लोक मारले गेलेत माहिती आहे, इरफान म्हणाला. हे ऐकून कळवळा वाटलेल्या त्या मागच्याच अन्नदात्या भाभी म्हणाल्या, अरे मा, तुम्ही सगळं अंतर चालत आलात की गाडीने? इरफान उत्तरला, बस, गाडी, बोट, जे वाहन जिथे मिळालं त्यानं आम्ही पळून आलो. अंतर कापलं, दलदलीतून, जंगलातून, धावत, चालत, धडपडत. कसेही. आजूबाजूच्या आणखीन काही लोकांना या संभाषणात गोडी वाटायला लागली. प्रश्नोत्तर वाढतच चालली. जे त्यांना ऐकायला मिळत होतं त्यानं त्यांची करमणूक होतीये अशी एक विचित्र भावना निर्वासितांमध्ये पसरली. लोकांचं ते विकृत कुतूहल आणि असंवेदनशील वागणं पाहून आता निर्वासित बेचैन व्हायला लागले. ते चिडले, रागावले नाहीत, पण त्यांनी प्रश्नांना उत्तर देणं बंद केलं. तरीही प्रश्नांची सरबत्ती चालूच राहिली.
एकाएकी निर्वासितांमधली ती एकुलती एक तोंड शिवून बसलेली बाई उद्रेक झाल्यासारखी जोरजोरानं पिचल्या आवाजात हंबरडा फोडून रडायला लागली. तिनं आपल्या चेहऱ्यावर फडाफडा थपडा मारून घेतल्या. स्वतःचं डोकं बाकावरती दणादणा आपटून घेतलं. हिला एकदम काय झालं प्रवाशांना कळेना. ते तिच्याकडे पाहायला लागले. निर्वासितांमधला एक जण पोट तिडकीने म्हणाला, का पुन्हा पुन्हा तोच विषय काढून आमच्या भेसूर आठवणी जाग्या करताय का? निर्वासितांच्या या प्रतिक्रियेचा अर्थ काही प्रवाशांना कळला नसावा. ते एकमेकांच्याकडे पाहायला लागले. जाऊ दे, आपण यांना सहानुभूती दाखवतोय, विचारपूस करतोय, तर ह्या लोकांना त्याची कदरच नाही, एक सहप्रवासी म्हणाला. बाकीच्यांनी माना डोलवल्या. काही वेळानं त्या बाईचं रडणं थांबलं, पण ती केविलवाण्या आवाजात विव्हळत राहिली फक्त. भाभीनं तिला पाणी दिलं, जवळच्या 2 पुऱ्या दिल्या. ह्या प्रसंगानंतर कोणी निर्वासितांच्या वाटेला गेलं नाही. रात्री तपासणीस आला. गाडीच्या पॅसेजमध्ये लवणलेल्या कळकट निर्वासितांना टोकायचा प्रयत्न त्यानेही केला नाही. पहाटे इरफानला जाग आली तेव्हा त्याच्याबरोबरचे 2 निर्वासित आणि ती बाई मधल्या स्टेशनवरती उतरून गेलेले त्याच्या लक्षात आलं. समस्तीपूर आलं तेव्हा तो फलाटावरती उतरला. नळावर चेहरा खसखसून त्यानं धुतला. केसावरून हात फिरवल्यासारखं केलं आणि आता इरफान घराकडे निघाला. समस्तीपूर आता बरंच बदललं होतं. पूर्वीपेक्षा रस्ते जरा रुंद वाटले. घरं भडक रंगात रंगवलेली दिसत होती. पूर्वीच्या मोकळ्या जागांवर घरं आणि पत्र्याच्या टपऱ्या बांधल्या गेल्या होत्या. सायकल रिक्षांच्या बरोबरीनं स्कूटर्स आणि 6 आसने टेम्पो दिसत होते. त्याला बुजल्यासारखं वाटलं. काहीच ओळखीचं वाटेना. पण त्यानं कोणालाही काही विचारलं नाही. पिंपळाचं झाड, त्याखालचं मंदिर आणि मस्जिद हेच त्याचे वाटाडे झाले. अंदाजानं तो घराच्या दिशेनं गेला. त्याचं घर फारसं बदललं नव्हतं. फक्त दर्शनी भिंत पूर्वीसारखी हिरवी गर्द नव्हती. ती हिरव्या गुलाबी रंगाने रंगवली होती. पण ती रंगवूनही काही काळ गेलेला असावा. दरवाजाजवळ जश्ने शादी असं उर्दूमध्ये लिहिलेलं होतं. बाहेर एक चारपाई होती आणि त्यावरती 5-6 वर्षांची 3 मुलं पत्ते खेळत बसली होती. दारात उभ्या असलेल्या इरफानकडे लक्ष जाताच ती घाबरली आणि आत पळत गेली. त्यातला एक जण ओरडला, आम्ही बाहेर कोणीतरी आलंय. 22-23 वर्षांची एक तरुणी लगबगीनं दाराशी आली. अनोळखी तिराहिताला पाहून तिनं झटकन आपला चेहरा चुन्नीनं झाकून घेतला. चल 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 चल, निघ इथून निघ. तुला काही भीक मिळणार नाहीये. पुढे हो पुढे. उर्मट आवाजात ती खेकसली. हे पहा, मी भिकारी नाही आहे. रफिक भाई घरात आहेत का? मी त्यांचा धाकटा भाऊ आहे, इरफान. आप इरफान है? क्या बकवास कर रहे हो? तिनं आत वळून हाक दिली. अम्मी, भाभी जरा लवकर बाहेर या. हा भिकारी काय सांगतोय बघा. रफिक भाई आणि आम्ही दारात आले. आम्ही नक्की आपल्याला ओळखेल या अपेक्षेने इरफाननं आम्मीकडे पाहिलं. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे अनोळखी भाव पाहून त्यांना काकुळतीनं विचारलं, अम्मी आपने मुझे पहचाना नहीं? अम्मी, मैं इरफान. 2 मिनिटं आम्ही त्याच्याकडे टक लावून पाहत राहिली. ती काही बोलण्याच्या आधीच इरफानची शुद्ध हरपली आणि तो कोसळू लागला. आम्मीनं पुढे होऊन त्याला पडता पडता धरलं. इरफानला अशा वेळी आणि अशा अवतारात पाहून त्यांना सर्वांना धक्का बसला. आम्ही प्रथम भानावरती आल्या. त्यांनी इरफानला ओळखलं आणि आपल्या लेकीला पाणी आणायला सांगितलं. हे मेरा इरफान ही है. मेहर हा तुझा मोठा भाऊ आहे. माझे डोळे मला दगा नाही देणार. मेहर घरात पळाली आणि तिनं थरथरत्या हातांनी पाण्याचा पेला आम्मीकडे दिला. आम्मीनं इरफानच्या चेहऱ्यावरती पाण्याचे हलके हापके मारले. इरफाननं डोळे उघडले. आम्मीचा हात खट्ट पकडून तो स्फुंदायला लागला. घरातली मुलं बाजूला उभी होती. ती भेदरून नवागताकडे आणि आम्मीकडे पाहत राहिली. आता बडे भाईसाब भानावरती आले आणि म्हणाले, इरफान तू आलास कुठून? आणि तुझी ही अशी अवस्था कशी झाली? इरफानला काही बोलू न देता आम्ही अधिकारवाणीनं म्हणाल्या, हे बघा,
आता कोणीही त्याला काहीही प्रश्न विचारू नका. मेहर, मेहर, पहले उसके लिए चाय बनाओ. जाओ. बहू, इरफानसाठी माझ्या शेजारच्या कमऱ्यात बिस्तर तयार करा. जा, पटापट जा. अम्मींनी परिस्थितीचा ताबा घेतला. एका डिक्चीमधून कोमट पाणी आणून त्यांनी स्वतःच्या हातांनी इरफानचं तोंड स्वच्छ पुसलं आणि पंचानं पुसून घेतलं. बेटा, बेटा, तू आता आपल्या घरी आलायस. थोडं खाऊन पिऊन घे आणि आराम कर. जरा बरं वाटलं की काय झालंय ते आम्हाला सगळ्यांना सांग. मेहर मुसमुसत पुटपुटली. इरफान भाई, मुझे माफ करो. अरे, मी तुला ओळखलंच नाही रे. तू या अशा अवस्थेत इकडे येशील असं वाटलंच नव्हतं ना. इरफानला घरात नेऊन कपडे बदलायला दिले. त्याला चहा, नाश्ता सगळं दिलं. सर्व मोठी माणसं त्याच्या बाजूला कोंडाळ करून बसली. खाता खाता इरफानला एकदम उमाळा आला आणि तो रडायला लागला. रडक्या स्वरात तो म्हणाला, मला असं बघायला अब्बू राहिले नाहीत. हे किती बरं झालं. दिवसभराच्या विश्रांतीनंतर इरफानला बरं वाटलं. आपल्या भावा बहिणींना, भावजयांना आणि आंबीला त्यानं पूर्व बंगालात तंग वातावरण सुरू झाल्यापासूनच्या ते समस्तीपूरला पोहोचेपर्यंतच्या सगळ्या घटना सांगितल्या. मध्ये मध्ये कोणीतरी काही प्रश्न विचारत होतं, त्यांची उत्तरं तो देत होता. भावना अतिरेकानं त्याला मध्ये मध्ये थांबावं लागत होतं. नंतर कित्येक दिवस त्या काळातले छोटे छोटे प्रसंग तो आम्मीला आणि मलिकला सांगत होता. निदान रझिया आणि मुलांना आपण अगदी वेळेवरती लाहोरला पाठवलं हे त्यानं 10 वेळा बोलून दाखवलं. त्याच वेळी तूही त्यांच्याबरोबर जायला हवं होतंस असं मलिक आणि आम्मीचं बोलणं 2-3 वेळा इरफाननं ऐकून घेतलं. आणि मग आपण तिथे उभारलेला व्यवसाय, ढाक्यातला मोठा प्रकल्प, त्यात गुंतलेले पैसे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ऐकवल्या. ते ऐकून आम्मीला लेकाचा अभिमानही वाटला आणि तिचा जीव त्याच्यासाठी कळवळला. तो पूर्व पाकिस्तानात गेल्याचं तिला माहिती होतं, पण तिथं त्यानं एवढा मोठा व्यवसाय उभारलाय हे ठाऊक नव्हतं. त्यानं मिळवलेलं यश, त्याची मोठाली स्वप्न, झालेलं नुकसान, मानसिक यातना सगळंच तिला नवं होतं. मुलांसाठी तळमळणारा त्याचा जीव आणि खुळण्यातून, भीतीदायक वातावरणातून पळून येताना झालेली कुतरोड त्याच्या शब्दातून तिच्यापर्यंत पोहोचली. त्याच्या घालमेलीचा, प्रत्येक ठिकाणी आलेल्या उपरेपणाच्या भावनेचा, सत्सद विवेकबुद्धीच्या टोचणीचा, विरोधी देशांना खेचणाऱ्या बुद्धीचा आणि मनाचा झगडा यांचा मात्र इरफानने तिला अजिबात सुगावा लागू दिला नाही. ते सगळं कळण्याइतकी तरलता तिच्यापाशी नसावी असं त्याला वाटलं. त्याला स्वतःला तरी कुठे सगळं कळलं होतं. ते शब्दात मांडणंही कठीण होतं. 8-10 दिवसात इरफान त्या घरात रुळला. महिन्याभरात त्याची तब्येत सुधारली. पण इथे बसून करण्यासारखं काहीच नव्हतं. आठवड्यामागून आठवडे आणि महिन्यांमागून महिने गेले. पूर्व पाकिस्तानात काय चाललंय याच्या बातम्या भारतातल्या वृत्तपत्रात येत होत्या. बंगालच्या सीमेवरून लाखो लोक रोज भारतात आश्रयासाठी येत होते. जिथे जिथे ते जात होते तिथे तिथे स्थानिक लोकांकडून त्यांचा रागराग केला जात होता. रेडिओ, वर्तमानपत्र यामध्ये त्याविषयी रकाने भरून बातम्या असायच्या. भारतीयांवर अतिक्रमण होत असल्याचा राग त्यात व्यक्त होत होता. लाखो माणसं जर अशी घुसायला लागली तर सामान्य माणसांना त्याचा त्रास होणारच हे इरफानला कळत होतं, पण तरीही त्या बातम्यांचा राग येत होता. जून महिना उजाडला. टिक्का खानचं सैन्य म्हणे बांगलादेशाच्या पठारावरून पुढे पुढे सरकत होतं. लुटालूट, जाळपोळ, बलात्कार, खून खराबा सगळं चालू होतं. छळवणुकीचे आणि क्रूरतेचे नाना अमानुष प्रकार बंगाल्यांवरती वापरण्यात सैनिकांना सत्कृत्य केल्यासारखं वाटत होतं. तसंच त्यांच्या मनावरती बिंबवलं गेलं होतं. पश्चिम पाकिस्तान आणि बांगलादेशातलं वैमनस्य टोकाला गेलं होतं. आर्मीनं 30,000च्या वर लोकांची कत्तल केली होती. पूर्व पाकिस्तानातले अनेक सैनिकी अधिकारी मुक्तीवाहिनीत सामील झाल्यानं त्यांचा विरोध असंघटित आणि तुलनेनं दुबळा झाला होता. तरी कमी होत नव्हता. उलट जोर वाढतच होता. गनिमी काव्यांनी ते सगळे झुंजत होते. भारत सरकार मुक्तीवाहिनीच्या सेनेला उघड उघड मदत करतंय आणि सेनेच्या लोकांना प्रशिक्षित करतंय असा पाकिस्ताननी ओरडा सुरू केला. खरं काय आणि खोटं काय सामान्य माणसाला कळायला मार्ग नव्हता. पावसाळा सुरू झाल्यावर तर चकमकींच्या जोडीला पावसानं झोडपायला सुरुवात केली. शेवटी इरफानने त्या बातम्या वाचणं आणि ऐकणं बंद केलं.
जरा बरं वाटल्याबरोबर इरफानने लाहोरला आठवड्याच्या अंतरानं 3-4 पत्र पाठवली. एकाचंही उत्तर आलं नाही. रझियाच्या आणि मुलांच्या काळजीनं त्याला घोर लागला. इरफानला आजवर पासपोर्ट काढायची गरज भासली नव्हती. आता मात्र पासपोर्टशिवाय त्याला पाकिस्तानात जाणं शक्यच नव्हतं. त्यासाठी पाकिस्तान सरकारकडे अर्जांवर अर्ज करायचा त्यानं सपाटा लावला. पण एकालाही उत्तर आलं नाही. जोवर पश्चिम पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानशी आणि भारत सरकारशी संबंध ताणलेले आहेत, तोवर भारतातच अडकून पडण्याखेरीज आपल्या हातात काहीही नाही या निष्कर्षाला तो आला. कफल्लक अवस्थेत तो समस्तीपूरच्या घरी आला होता. भाईसाहेबांकडून, आम्मीकडून, नाहीतर मलिककडून पैसे घेऊन तो टपाल खर्च भागवत होता. पाकिस्तानात मिळवलेल्या त्याच्या इंजिनिअरिंगच्या पदवीला इथे भारतात काहीच किंमत नव्हती. तात्पुरती नोकरी चाकरी मिळणं दुरापास्त होतं. त्यामुळे इरफानची कोंडी झाली होती. 8-10 दिवसातच घरातली मुलं इरफानशी खेळायला, बोलायला लागली होती. आता ती या नवागताकडे परकेपणाने न पाहता त्याला बिलगायची, त्याच्याशी कितीतरी विषयांवरती गप्पा मारायची. एकदा त्याच्या भाच्यानी त्याला निरागसपणे विचारलं, हमारे अब्बी अम्मू कहते हैं की आप पाकिस्तानी है, म्हणजे तुम्ही आमचे दुश्मन आहात ना? अचानक आलेल्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं इरफानला काही कळेना. तो उत्तराची जुळवाजुळव करत होता. एवढ्यात 8-10 वर्षांचा त्याचा पुतण्या समजावण्याच्या सुरात म्हणाला, पाकिस्तान भारताचा शत्रू आहे असं आमचे मास्टरजी शाळेत सांगतात, पण माझे आब्बा म्हणाले की चाचू निर्वासित आहेत. चाचू तुम्ही निर्वासित आहात की पाकिस्तानी? तिसऱ्यानं शंका विचारली. आमच्या पाठशाळेच्या जवळ ना रस्त्यावरती काही अगदी गलिच्छ भिकारी असतात ना चाचू, त्यांना निर्वासित म्हणतात. हे चाचू कुठे रस्त्यावरती राहतात? नाही, पण निर्वासित म्हणजे काय? हे सगळं बोलणं किती वेळ चालणार आणि कुठे जाणार इरफानला काही कळेना. एवढ्यात आतून कोणीतरी मुलांना हाक मारली आणि ती निघून गेली. सुन्न होऊन इरफान काही क्षण बसून राहिला. या प्रसंगानं घरातलं बदलतं वातावरण इरफानच्या प्रथम ध्यानात आलं. हळूहळू भाऊ भावजायांच्या वागण्यात फरक पडायला लागला. काही वेळा त्याच्याकडे तर काही वेळा त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. तो बोलायला लागला तर तुटकपणे माणसं उठून जायला लागली. कोणी तोंडावर जरी स्पष्ट काही बोललं नाही तरी आपलं या घराला ओझं वाटतंय, आपण या लोकांना नको आहोत, अशी जाणीव इरफानला त्यांच्या रोजच्या वागण्यातून व्हायला लागली. आणखी काही दिवस आपण इथे राहिलो तर आपलीच माणसं आपल्याला शिव्याशाप द्यायला पण कमी करणार नाहीत, हे त्याच्या लक्षात आलं. आपलं इतरांना नकोसं असणं त्यानं लाहोरच्या सुरुवातीच्या दिवसात अनुभवलं होतं. खुलण्याला तर त्याला चक्क मार पडला होता आणि आता त्याच्या रक्ताच्या नात्याची माणसं त्याला तीच वागणूक देत होती. रझियाकडून पत्राला उत्तरं येत नव्हती. आपण कोणाला हवे आहोत हेच त्याला समजेना. इरफानला येऊन आता 4 महिने होऊन गेले होते. बडे भाईसाहेबशी बोलायला तो त्यांच्या खोलीशी गेला तर त्याच्या भावांची तिथे खलबतं चाललेली त्याच्या कानावरती पडली. चोरून बोलणी ऐकायची त्याची इच्छा नव्हती, पण त्याचे पाय खोलीच्या दाराबाहेर अडखळले. बडे भाईसाहेब म्हणत होते, इरफानला आता इथं येऊन 4 महिने झाले. त्यांना आता लाहोरला गेलं पाहिजे. असा इकडे किती दिवस तो राहणार आहे? हा, त्याचे बीबी बच्चे तिकडे आहेत. मलिकला प्रथमपासून इरफानविषयी जास्त प्रेम होतं. तो इरफानच्या बाजूनं बोलला, नाही बडे भाईसाहेब, तो प्रयत्न करतोय ना. पाकिस्तान सरकारशी त्याचा पत्रव्यवहार चालू आहे. रझिया भाभीला आणि मुलांना भेटावं असं त्याला काय वाटत नसेल का? आम्मी म्हणाली, खुलण्याहून लाहोरला गेल्यावर रझियाचं खुशालीचं एक पत्र त्याला गेलं होतं, पण त्यानंतर तिची काही खबरबात कळलेली नाही. यालाही त्यांना काही कळवता आलेलं नाही. काय करायचं अल्ला जाणे. त्यावर रफिकनं शंका व्यक्त केली, तो तोंडानं म्हणतोय पाकिस्तान सरकारशी पत्रव्यवहार तो करतोय असं, मग काहीच कसं घडत नाहीये? एकदा का पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानचा बखेडा संपला की कदाचित सगळं काही सुरळीत होईल. पण ते व्हायचं केव्हा? मोठ्या भाभीचा आवाज इरफानच्या कानावरती आला. हा भाई, कितने दिन ये नौटंकी चलेगी? हा काही मिळवतही नाहीये आणि घरात छदामही देत नाही. आपण किती दिवस याला पोसायचं असं? म्हणजे औरत लोक पण या बैठकीत सामील झालेत. तर आम्मीनी भाभीला सुनावलं,
हे घर आपल्या सगळ्यांचं जेवढं आहे ना, हा सुन, तेवढंच त्याचंही आहे, विसरू नका तुम्ही. घराची डागडुजी करायच्या वेळी इरफाननी तुमच्या अब्बूंना पैसे पाठवले होते, याद रखो. शेतात विहीर खोदायला मेहरच्या निकाहच्या वेळी त्यानंच पैशांची मदत केली आहे. हा, भूलो मत. यावर काही क्षण सगळेजण गप्प झाले. मग मलिकचा चिडका आवाज ऐकू आला. तुम्हाला सगळ्यांना त्याचा भार वाटतोय? हा, आज तो लाचार आहे, अडचणीत आहे. त्याला त्याच्या सरकारचं पत्र आलं की तो जाईल. माझा शब्द लक्षात ठेवा, जरुरीपेक्षा एक दिवसही तो इथे जादा थांबणार नाही. आता बडे भाईसाहेबही चिडले असावेत. ठाम आवाजात त्यांनी म्हटलं, आम्ही नाही त्याला पाकिस्तानात पाठवलं. हा, वो अपनी मर्जी से और खुद की तरक्की के लिए गया था. मेहरच्या लग्नाला किंवा घरच्या डागडुजीला मी नाही पैसे मागितले त्याच्याकडे. आता तो भारताचा नागरिक नाही. तो जर उद्या इस्टेटीवरती हक्क सांगायला लागला तर मी मुळीच ऐकून घेणार नाही. हा, आधीच सांगतोय, त्याला आम्ही घरात आणि खेतीबाडीमध्ये हिस्सा देणार नाही. आता इरफानला बाहेर थांबवेना. तो खोलीत शिरला. त्याला पाहून सगळेजण चपापले. आपण सगळं बोलणं ऐकलंय हे लपवण्याची इरफानला आवश्यकता वाटली नाही. तो शांतपणे म्हणाला, आप सब फिक्र मत कीजिए. इस्टेटीतलं आणि घरातलं मला काही नकोय. मी इकडून जाणारच आहे. अब्बूंना पैसे देणं हे तर तुझं कर्तव्यच होतं. अब्बू अम्मींनी. रफीकनं सुनावलं, मेरे फर्ज के बारे में मुझे किसी ने कुछ बताने की जरूरत नहीं रफीक. माझ्याकडे पासपोर्ट नाही म्हणून मी थांबलोय. ते साले भडकाऊ सरकारी अधिकारी तिकडून माझ्या पत्राला उत्तरही पाठवत नाहीयेत, म्हणून माझी पंचायत झाली आहे. आजच मी एक अर्जंट पत्र पाठवलंय. बडी भाभी अगदी साळसूतपणे म्हणाली, गावातही तुमच्याविषयी चर्चा सुरू आहेत. आम्हाला घराबाहेर जायची चोरी झाली आहे. लोकांची डोकी आता भडकायला लागली आहेत. लोक निर्वासितों से तंग आए हैं. तुमच्यामुळे आम्हाला नाही त्या संकटांना तोंड द्यावं लागलं नाही म्हणजे मिळवली. वास्तविक इरफान त्याच्या वडिलांच्या घरी राहत होता. त्याची गोष्ट इतर निर्वासितांसारखी नव्हती आणि हे भाभीलाही कळलं होतं. इरफानच्या कपाळावरची शीर उडायला लागली, पण तो चकार शब्द बोलला नाही. कोणाकोणाकडून आणि आणखी किती अपमान आपल्याला मुकाट्यानं गिळावे लागणार आहेत त्याला कळेना. त्या रात्री बराच वेळ इरफान बेचैनपणे या कुशीवरून त्या कुशीवरती वळत तळमळत होता. केव्हा तरी पहाटे त्याचा डोळा लागला. स्वप्नात त्यांचं खुलण्याचं घर आलं. स्वप्नात तो रझिया आणि मुलांना घेऊन बगीचात निघाला होता. मुलं त्याच्याकडे हॉटेलात जाण्यासाठी हट्ट करत होती. लाल चुटूक साडीत आणि मोठाल्या झुमक्यात रझिया अतिशय सुंदर दिसत होती. ही जरीच्या बुंदक्यांची साडी म्हणजे इरफाननं तिला लग्नानंतर आपल्या आवडीनं घेतलेला पहिला तोहफा होता. किती वेळ हे स्वप्न चालू होतं कोणास ठाऊक, पण तेवढा वेळ मधल्या सगळ्या दुःखद घटनांच्या विस्मृतीचा वर मिळाल्यासारखं त्याला वाटलं. त्याला जाग आली तेव्हा 3:30 वाजले होते. स्वतःला समस्तीपूरच्या घरात पाहून तो वर्तमान काळात आला. अर्धवट राहिलेलं स्वप्न पुन्हा पकडावं म्हणून त्यानं पुन्हा एकदा झोपायचा प्रयत्न केला. 5च्या नंतर त्याला झोप लागली. पण तेव्हा स्वप्नात तो दुखऱ्या पायांनी बंगालमधली दलदल तुडवत चुबुक चुबुक आवाज करत वेगानं जायचा प्रयत्न करत होता. भावंडात झालेल्या या वादावादीनंतर 3 आठवडे तसेच गेले. एक दिवस वर्तमानपत्र वाचताना इरफानला पहिल्या पानावरती क्रांतीप्रसादचा फोटो झळकलेला दिसला. मोठ्या अक्षरात शीर्षक होतं, अखेर शिक्षण मंत्र्यांनी भेट दिली. त्यानं खालचा मजकूर वाचायला सुरुवात केली. समस्तीपूरच्या वास्तव्यात शिक्षण मंत्री म्हणाले की हा सगळा मजकूर इरफानने 2दा वाचला. कुठल्याशा महाविद्यालयाच्या 3ऱ्या वर्धापन दिनासाठी मंत्री आले होते. उदार हस्ते त्यांनी महाविद्यालयाला 1 लाखाची देणगी जाहीर केली होती. बिहार सरकारच्या मंत्रिमंडळात क्रांतीप्रसाद शिक्षण मंत्री आहे हे तेव्हा इरफानला कळलं. एवढ्यात मलिक खोलीत डोकावला. इरफानने त्याला क्रांतीप्रसादचा फोटो दाखवला आणि हा आपला पटण्याच्या कॉलेजातला दोस्त होता असं सांगितलं. प्रत्यक्ष शिक्षण मंत्र्यांशी आपल्या भावाची ओळख आहे याची मलिकला गंमत वाटली. पण तो विषय वाढवायची इरफानची इच्छा दिसली नाही. मग मलिकनंही तो विषय तिथेच थांबवला. समस्तीपूरला आल्यापासून जुन्या ओळखीच्या कुठल्याही माणसाशी इरफानची बोलायची इच्छा नव्हती. गुप्ता सरांनाही तो जाऊन भेटला नाही. त्याला आपल्या परिचितांना आपली दुर्दैवी हकीकत सांगायची नव्हती.
त्यांच्या नजरेतली कीव किंवा बरं झालं आपला देश सोडून गेलास ना, आता भोग आपल्या कर्मांची फळं, यातली कोणतीच प्रतिक्रिया त्याला ऐकायची नव्हती. पाकिस्तान सरकारनं यावेळीही इरफानच्या पत्राला उत्तर पाठवलं नाही. पत्रांची सरबत्ती केली की केव्हा ना केव्हा आपल्या सरकारला जाग येईल आणि ते उत्तर पाठवेल अशा आशेनं इरफान नव्यानं पत्र लिहायला बसला. त्याला तसं पत्र लिहिताना पाहून बडे भाईसाहेब म्हणाले, अरे अशी पत्र पाठवून काही होणार नाही. किती दिवस असा वाट बघत निष्क्रिय बसणार आहेस? इरफानने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या पाठीमागे रफिकही होता. त्यानं सुचवलं, तुला खुलण्याला जायचं असेल तर. नाही. इरफान म्हणला, तिथं माझं आता काय ठेवलंय? एव्हाना माझं घरही या लोकांनी लुटलं असेल. रझी आणि मुलं लाहोरला आहेत, मला तिकडे जायचंय. रसोईतून नेमकी तेव्हाच तिथे आलेली आम्मी उसळून म्हणाली, तुम्ही कसाही आहात का? हां, इरफानला तिथे जहन्नममध्ये पाठवताय? तिथली परिस्थिती काय आहे ते तुम्हाला ठाऊक नाही? इरफान तिथे मुळीच जाणार नाही. आम्ही अगं खामखा रागवू नकोस, आम्ही त्याला कुठेही पाठवत नाही आहोत. रफिकनं ताडकन उत्तर दिलं. त्याला एका हातानं थोपवत बडे भाईसाहेब समजूतदारपणे म्हणाले, पाकिस्तान सरकार तुझ्या पत्राला कधीच उत्तर पाठवणार नाही इरफान. भारत सरकार पाकिस्तानची युद्ध करायच्या परिस्थितीत पवित्र्यात आहे. इथे राहून जर तू प्रयत्न करीत राहिलास तर तुझ्याकडे कोणीही लक्ष देणार नाही. तू असं कर, भारताबाहेर जाऊन प्रयत्न कर. पाहिजे तर त्यासाठी आम्ही तुला पैसे देतो. त्यातच तुझी भलाई आहे. माझ्या भलाईची तुम्हाला किती फिक्र आहे ते मला माहिती आहे. मी विचार करतो, इरफान म्हणाला. त्यावरती बडे भाईसाहेब म्हणाले, लवकर विचार कर म्हणजे झालं. त्यानंतरच्या पुढच्याच आठवड्यात अचानक एक दिवस मलिक एका प्रतिष्ठित माणसाला घेऊन घरी आला. त्यांची सरकारी दिवा लावलेली अँबॅसेडर कार होती. इरफानच्या घराबाहेर ती उभी राहिली. सकाळची वेळ होती. इरफान वर्तमानपत्र चाळत बसला होता. सुरुवातीला त्याला हे सोनेरी काडीचा चष्मा घातलेले सभ्य गृहस्थ कोण आहेत हे समजलं नाही. पण त्यांनीच हसऱ्या मुद्रेने हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्यावर तो धीरज आहे हे इरफानच्या लक्षात आलं. त्याला समोर पाहून इरफानला कुठेतरी तोंड लपवायची उर्मी झाली. आधीच्या आठवड्यात मलिकनं त्वरा करून रेस्ट हाऊसवरती क्रांतीप्रसादची गाठ घेतली होती. इरफानची सध्याची परिस्थिती सांगितली होती. क्रांतीप्रसाद बऱ्याच घाईत होते. तरी त्यांनी मलिकला धीरजशी संपर्क करायला सुचवलं होतं. धीरज IAS ऑफिसर आहे आणि त्याचं पोस्टिंग पटण्याला आहे हे क्रांतीप्रसादकडूनच मलिकला समजलं होतं. पण यातली एकही गोष्ट त्यानं इरफानला सांगितली नव्हती. क्रांतीप्रसाद किंवा धीरज त्याला मदत करतीलच अशी इरफानला खात्री नव्हती. अवचित पुढे येऊन ठाकलेल्या धीरजशी काय बोलायचं इरफानला काही कळेना. त्याला त्यांची या आधीची भेट आठवली. लाहोरला जायला निघालेला असताना इरफानचा निरोप घेताना त्यानं वर्तवलेली तुम्हे पछताना पडेगा इरफान ही भविष्यवाणी खरी ठरली होती. पण धीरजनी एका शब्दानंही त्याची ओळख दिली नाही किंवा तरी मी तुला सांगत होतो असं टुणटुणही वाजवलं नाही. आपलं करंट नशीब आपल्याला इथे निर्वासित म्हणून घेऊन आलंय हे सांगायची नामुष्की इरफानवरती आली नाही. कारण ते काम मलिकनं आधीच केलं होतं. आपल्या भावाला कदाचित धीरज काही मदत करू शकेल अशी मलिकला आशा वाटली होती. भारत पाकिस्तान दरम्यानची राजकीय परिस्थिती इतकी स्फोटक होती की धीरज इरफानला काहीच मदत करू शकणार नव्हता हे त्यानं मलिकला स्पष्ट केलं होतं. पण फक्त आपल्या जुन्या दोस्ताला भेटायला तो त्यांच्या घरी आला होता. त्याला फक्त 15 मिनिटं वेळ होता. त्यामुळे लाजिरवाण्या गोष्टींचं चरवित चरवण करायची वेळ इरफानवरती आली नाही. धीरजच्या भेटीचे 3 फायदे झाले. इरफाननी तटस्थ नेपाळमध्ये जाऊन पाक सरकारशी पत्रव्यवहार केला तर कदाचित काही निष्पन्न होऊ शकेल असं धीरजनी त्याला सुचवलं. एवढंच नाही तर तिथे कसं जायचं याचे तपशील आणि नकाशेही दिले. एक IAS ऑफिसर इरफानचे दोस्त आहेत, आवर्जून त्याला भेटायला आले आहेत हे कळल्यावर घरात इरफानचा भाव वधारला. मोठे भाऊ आणि भावजया जरा वरमल्या आणि एकट्या मलिकला आपल्याविषयी मनापासून प्रेम आहे. वाकडी वाट करून गुपचूप तो आपल्याला मदत करू पाहतोय हे लक्षात येऊन इरफानचं हृदय भरून आलं. नेपाळला जाण्याचा धीरजचा सल्ला इरफानलाही पटला. दुसऱ्याच दिवशी त्यानं बडे भाईसाहेबांना सांगितलं, बडे भाईसाहेब
बडे भाईसाहेब, तुम्ही खरोखर पैशांची तजवीज करत असाल तर मी इथे थांबण्यापेक्षा नेपाळला जातो. इकडून नेपाळला जाणं सोपं आहे आणि तो देश तटस्थसुद्धा आहे. तिथूनच माझे प्रयत्न मी जारी ठेवीन. तसं केलं तर कदाचित पाकिस्तान सरकार ऐकेल. मी इस्लामाबादची कितीतरी सरकारी कामं केली आहेत. इरफान आता नक्की जाणार म्हटल्यावर वातावरणातला ताण जरा कमी झाला. रफिक म्हणाला, हां, हा चांगला मार्ग तू शोधून काढलास. आम्ही पैशांची तजवीज करतो. तुला भाडे खर्चाला आणि पुढचे काही दिवस राहाय खायला पुरतील एवढे पैसे आम्ही तुला देतो. मग तर झालं. बडे भाईसाहेबांनी उदारपणे रफिकच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि म्हणाले, हां, हे बघ, केव्हा कसं जायचं ते तू ठरवायला लाग. बाकी सगळं आम्ही पाहतो. इरफाननी काठमांडूला जाण्याची तयारी सुरू केली. तो आता नक्की जाणार, कायमचा जाणार हे ठरल्यावर त्याच्या भावजया, बहिणी थोड्या आपुलकीनं वागायला लागल्या. आम्मीच्या चेहऱ्यावरचा ताणही ओसरला. आम्मीनं त्याला 4 नवे कपडे शिवले. मलिकनं रोजच्या वापरायच्या वस्तू आणून दिल्या. मेहरनं तिच्या घरून भावाला प्रवासासाठी 2 दिवस पुरेल एवढी शिदोरी बांधून दिली. जाताना कुठलीही कडवट भावना मनात घेऊन निघायचं नाही असं इरफाननी स्वतःला समजावलं होतं. घरून निघताना इरफानला भरून आलं. या घरानं त्याला 5-6 महिने आसरा दिला होता. अन्न, वस्त्र, निवारा हे सगळं पुरवलं होतं. सुरुवातीच्या काळात त्याची शुश्रूषा केली होती, प्रेमही दिलं होतं. खुलना ते कलकत्ता या प्रवासातल्या जीवघेण्या धावपळीनंतर, कलकत्त्यातल्या छावणीतल्या इस्पितळातल्या वास्तव्यानंतर आणि कलकत्ता समस्तीपूर या रेल्वे प्रवासानंतर समस्तीपूरचं घर त्याला स्वर्गासारखं भासलं होतं. पुन्हा ही रक्ताची माणसं भेटतील की नाही, भेटली तर कधी भेटतील याचा नियम नव्हता. म्हणूनच इरफानला भरून आलं होतं. इरफानला सोडायला समस्तीपूर बसस्टँडवर त्याचे 3ही भाऊ आले होते. पुन्हा एकदा अज्ञाताच्या प्रवासाला इरफान निघाला होता. समस्तीपूर काठमांडू बसचा प्रवास तसा सरळ असला तरी लांबच्या पल्ल्याचा आणि डोंगराळ भागातून जाणारा होता. समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी आणि जनकपूर असा बसचा पहिला टप्पा होता. त्याला पूर्ण 1 दिवस लागणार होता. जनकपूरहून बस बदलून मिथिला मार्गे इरफान काठमांडूला पोचणार होता. श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.